नमस्कार, राशी संस्कृती मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। 29 जून 2026 वटपौर्णिमा हा सण साजरा केला जाणार आहे। त्याबद्दलची माहिती, संपूर्ण माहिती, पूजाविधी, पूजेचे साहित्य काय लागणार आहे आणि साडीचा कोणता रंग शुभ असणार आहे त्याबद्दलची संपूर्ण जानकारी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। 29 जून 2026 रोजी वटपौर्णिमा हा सण विवाहित महिलांसाठी अत्यंत पवित्र, मंगल आणि श्रद्धेचा सण साजरा केला जातो। हा दिवस पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य, सुखी वैवाहिक जीवन आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी केलेल्या व्रतासाठी ओळखला जातो। हिंदू धर्मात वटवृक्षाला ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे स्वरूप मानले जाते, त्यामुळे वटवृक्षाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते। वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्री आणि सत्यवान यांच्या अखंड प्रेम, निष्ठा आणि पतिव्रतेची कथा श्रद्धेने ऐकली किंवा वाचली जाते। पौराणिक कथेनुसार सावित्रीने आपल्या दृढ निश्चयाने आणि भक्तीने यमराजांकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवले, म्हणून हा सण स्त्रीच्या श्रद्धा, सामर्थ्य आणि समर्पणाचे प्रतीक मानला जातो। या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ आणि पारंपरिक वस्त्रे परिधान करावीत। घरातील देवघर स्वच्छ करून देवांची पूजा करावी। त्यानंतर वटवृक्षाजवळ जाऊन श्रद्धेने पूजा करावी। पूजेसाठी तांब्याचा किंवा पितळेचा कलश, स्वच्छ पाणी, हळद, कुंकू, अक्षता, चंदन, फुले, हार, दुर्वा, आंब्याची पाने, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, फळे, अगरबत्ती, धूप, तुपाचा दिवा, कापूर, नैवेद्य, गोड पदार्थ, पंचामृत, पवित्र कापसाचा दोरा किंवा सूत, दक्षिणा आणि पूजा थाळी असे साहित्य ठेवावे। काही ठिकाणी गहू, हरभरा, तांदूळ आणि मिठाईचाही नैवेद्य दाखवला जातो। सर्वप्रथम वटवृक्षाच्या मुळाशी पाणी अर्पण करावे। त्यानंतर हळद, कुंकू, चंदन आणि अक्षता वाहाव्यात। फुले अर्पण करून दिवा आणि अगरबत्ती लावावी। वटवृक्षाला पवित्र दोरा गुंडाळावा। परंपरेनुसार 7, 9 किंवा 11 प्रदक्षिणा घालत दोरा गुंडाळण्याची प्रथा आहे। प्रत्येक प्रदक्षिणेदरम्यान पतीच्या दीर्घायुष्याची आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीची प्रार्थना करावी। त्यानंतर सावित्री, सत्यवान व्रतकथा श्रद्धेने ऐकावी किंवा वाचावी। पूजेच्या शेवटी आरती करून देवांना आणि वटवृक्षाला नमस्कार करावा। मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावेत। शक्य असल्यास गरजू व्यक्तींना अन्नदान किंवा वस्त्रदान करावे। वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिलांनी 16 शृंगार करण्याची परंपरा आहे। मंगळसूत्र, कुंकू, हिरव्या काचेच्या बांगड्या, नथ, पैंजण, फुलांचा गजरा आणि पारंपरिक दागिने धारण केल्याने सणाचे सौंदर्य अधिक खुलून दिसते। या वर्षी हिरव्या रंगाची साडी परिधान करणे विशेष शुभ मानले जाते। हिरवा रंग सौभाग्य, समृद्धी, आनंद, निसर्ग आणि नवचैतन्याचे प्रतीक आहे। विवाहित महिलांसाठी हिरवा रंग मंगलकारक मानला जातो। तसेच लाल रंगाची साडी सौभाग्य, प्रेम, शक्ती आणि मंगल कार्याचे प्रतीक असल्याने ती देखील शुभ मानली जाते। पिवळ्या रंगाची साडी ज्ञान, शुभत्व आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे। गुलाबी रंग प्रेम, सौम्यता आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो। पैठणी, इरकल किंवा पारंपरिक रेशमी साडी नेसल्याने सणाची शोभा अधिक वाढते। शक्यतो काळ्या रंगाचे कपडे धार्मिक पूजेदरम्यान टाळावेत। वटपौर्णिमेच्या दिवशी मनात कोणताही अहंकार न ठेवता भक्तिभावाने पूजा करणे सर्वात महत्त्वाचे असते। व्रतामागील खरा उद्देश म्हणजे पती-पत्नीतील प्रेम, विश्वास, निष्ठा आणि परस्पर आदर अधिक दृढ करणे हा आहे। वटवृक्षाप्रमाणेच कुटुंबाचे आयुष्यही मजबूत, स्थिर आणि समृद्ध असावे, अशी प्रार्थना या दिवशी केली जाते। श्रद्धा, संयम आणि सात्विक भावनेने केलेली पूजा अधिक फलदायी मानली जाते। वटपौर्णिमा हा केवळ धार्मिक सण नसून भारतीय संस्कृतीतील कुटुंब व्यवस्था, स्त्री शक्ती आणि वैवाहिक नात्याचे महत्त्व अधोरेखित करणारा पवित्र उत्सव आहे। या दिवशी केलेली प्रार्थना, दान, जप आणि पूजन यामुळे घरात सुख, शांती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा नांदते, अशी श्रद्धा आहे। सर्व विवाहित महिलांनी 29 जून 2026च्या वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। श्रद्धा, भक्ती आणि प्रेमाने साजरी केलेली ही वटपौर्णिमा आपल्या जीवनात आरोग्य, आनंद, सौख्य आणि अखंड मंगलमय आशीर्वाद घेऊन येवो हीच प्रार्थना।
तर ही होती वटपौर्णिमेबद्दलची संपूर्ण माहिती, पूजाविधी आणि या दिवशी कोणते 5 रंग शुभ आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.